अमरावती शहरातील अकोली मार्गावरील प्रभू विहार येथील गोडाऊनमधून 15 मे 2025 रोजी अज्ञात चोरट्यांनी 20 किलो वजनाची चांदीची गणपती मूर्ती चोरी केली होती। यावर कॅटरर्स व्यावसायिक फिर्यादी राजेश मिश्रा यांच्या तक्रारीवरून खोलापुरी गेट पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हे दाखल केले होते। या प्रकरणात खोलापुरी गेट पोलिसांनी राजेश मिश्रा यांच्या गोडाऊनमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी केली असता काही युवक चोरी करीत असताना दिसून आले। पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून चोरट्यांचा शोध घेतला। यवतमाळ येथील आठवडी बाजार यवतमाळ राहणारा अजय पलटणकर याने चोरट्याकडून मूर्ती विकत घेतल्याने खोलापुरी गेट पोलीस यवतमाळ रवाना होऊन अजय पलटणकर याच्या जवळून 5 डिसेंबर रोजी चांदीची मूर्ती जप्त केली। या गुन्ह्यात पिंपळगाव यवतमाळ राहणारा 27 वर्षीय विकास बागडेसह अन्य दोघांनी मिळून मूर्ती चोरी केल्याचे निष्पन्न झाले। ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या आदेशाने पोलीस उपायुक्त श्याम घुगे, एसीपी संजय खताडे यांच्या मार्गदर्शनात खोलापुरी गेट पोलीस निरीक्षक दिलीप वडगावकर यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी गौतम धुरंदर, राजेश चौधरी, अमोल नकाशे, अंकुश कडू यांनी केली।